की तुम्ही आपल्या देशासाठी जे अमूल्य योगदान आणि जे अमूल्य त्याग दिलेला आहे त्याच्याबद्दल पूर्ण जिल्ह्याच्या वतीने तुम्हाला मी वंदन करतो, अभिनंदन करतो। मी आपल्या सर्वांनाही शाश्वती देतो की आमच्या पोलीस दलातर्फे जेवढे काही कार्य आम्ही करत राहू ते तर कमीच आहे। जय भारत, मैं अमरीन खान। औरंगाबाद अपडेट यूसीएन टीवी नेटवर्क में आपका स्वागत है। आइए डालते हैं एक नजर आज की ताजा खबरों पर। मौलाना आजाद रिसर्च सेंटर में सशस्त्र सेना ध्वज दिन निधि संकलन कार्यक्रम हुआ संपन्न। आमदार अंबादास दानवे के जन्मदिन पर विविध सामाजिक कार्यक्रमों का हुआ आयोजन। भारतीय संस्कृति को बढ़ावा देने के लिए कथक डांस का 11वां एडिशन तापड़िया नाट्यगृह में संपन्न। राष्ट्रीय महापुरुषों को अभिवादन करके महानगर पालिका के 41वें वर्धापन दिन की शुरुआत। स्मार्ट सिटी के रेलवे प्रशासन के सामने लोग बेझिझक खुलेआम कर रहे हैं गंदगी, कब जागेगा प्रशासन। सशस्त्र सेना झंडा दिवस 7 दिसंबर को जिला सैनिक कल्याण कार्यालय में संपन्न हुआ। सशस्त्र सेना ध्वज दिन निधि संकलन शुभारंभ 2023 तथा माजी सैनिक विधवा मेलावे का आयोजन आज 8 दिसंबर को सुबह 11 बजे मौलाना आजाद रिसर्च सेंटर सभागृह में किया गया था। इस कार्यक्रम के अध्यक्ष स्थान पर जिलाधिकारी आस्तिक कुमार पांडे थे। प्रमुख अतिथि के स्थान पर विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड़, शहर पुलिस आयुक्त मनोज लोहिया, महानगर पालिका आयुक्त जी श्रीकांत, जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, ग्रामीण पुलिस अधीक्षक मनीष कलवानिया ये थे। आज सर्वप्रथम तो तुम्हाला सर्वांना मी हात जोडून वंदन करतो, नमन करतो की तुम्ही आपल्या देशासाठी जे अमूल्य योगदान आणि जे अमूल्य त्याग दिलेला आहे त्याच्याबद्दल पूर्ण जिल्ह्याच्या वतीने तुम्हाला मी वंदन करतो, अभिनंदन करतो। आपल्याला माहिती आहे की भारत सरकार तर्फे आपले महाराष्ट्र शासन तर्फे आपले आर्मीमध्ये जितके वेटरन्स आहे त्याच्यासाठी विविध योजनांचा क्रियान्वयन केला जात आहे आणि त्यामध्ये एक जे आपली हे आर्मी फ्लॅग डे निमित्त जे आपली गोळा होते त्याचा विविध वापर आपली जे वेटरन्स आहे, निवृत्त सैनिक आहे त्याचे विविध कल्याणकारी उपांगणसाठी अंगसाठी केला जात आहे। या फ्लॅग डे जे निधी गोळा करण्याचा प्रयत्न आहे, या संकलन आहे त्यामध्ये आपला जे ट्रेजरी ऑफिसर आहे आणि आपला जे ट्रेजरी ऑफिस आहे त्याचा खूप महत्त्वपूर्ण मोठा वाटा असतो। विशेष बाब अशी की आपल्या संभाजीनगरमध्ये मागचे 5 वर्षापासून आपल्याला जितका टार्गेट दिला गेला आहे, मागचे 5 वर्षापासून आपला हे रेकॉर्ड आहे फक्त कोविड इयर सोडून, अदरवाइज आपण मोर दॅन 100%, मोर दॅन 100% आपण निधी गोळा केलेला आहे। हे संभाजीनगरमध्ये विशेष बाब अशी आहे आणि त्याचा ऑल क्रेडिट गोज टू मेजर फिरासत की त्याने इतकी चांगली पद्धतीने हे कार्यालयाला नेतृत्व दिलेला आहे। आता संभाजीनगरमध्ये मला 4 वर्ष होत आहे। 4 वर्षापासून मी मेजर फिरासतची कारकीर्द जे काम आहे, जे परफॉर्मन्स आहे, जे एटिट्यूड आहे, जे बेधडक पॉझिटिव्ह आणि फ्रँक कन्व्हर्सेशन आहे ते मी बघत आलेलो आहे आणि मागचे 4 वर्षापासून तुम्ही लोक खूप सौभाग्यशाली आहे की तुम्हाला मेजर फिरासत सारखी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भेटलेली आहे। तेव्हा नेहमी तुमच्याच कोई काम आहे, तुमच्याच कल्याणासाठी कोई विचार आहे ते मांडण्यासाठी, ते डिस्कस करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझा त्यांच्याशी संपर्क होता। मागच्या 4 वर्षामध्ये मेजर फिरासतने जे बेहतरीन काम जिल्हा प्रशासनासोबत मिळून केलेलं आहे आणि जेव्हा मी जिल्हा प्रशासन म्हणतो तेव्हा आपले सर्व विभाग, सर्व डिपार्टमेंट, सर्व HOD त्यामध्ये येतात
कारण की जेव्हा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या कार्यालयात काम करत आहे तो एकटा नाही काम करू शकत आहे. हेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी करून हे अपेक्षा आहे की सर्व कार्यालयांचा सहभाग, सर्व कार्यालयांचे प्रमुखच्या योगदान आपण माजी सैनिकांचे कल्याणासाठी घेतला पाहिजे. आणि तोच आदर्श मेजर सियासत मागचे 4 वर्षापासून तुम्ही स्वतः बघत आहे, मी स्वतः साक्षी आहे. या दिवशी मला एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो मी आज की पोलीस दलात आल्यापासून बरेचसे जे प्रॉब्लेम्स असतात माजी सैनिकांचे, त्यांच्या कुटुंबियांचे, ते बरेचसे प्रॉब्लेम्स घेऊन ते आमच्याकडे येत असतात. त्यात मुख्यत्वे काही जमिनीचे इश्यू असतात, जमिनीचे वाद असतात, त्यांचे काही आर्म्स लायसन्सचे इश्यू असतात, त्यांच्या नोकरीबद्दलचे इश्यू असतात. तर नेहमीच एका कटिबद्ध राहून प्रायोरिटीने मी ते सर्व काम त्यांचे करत आलेलो आहो आजपर्यंत. आणि मी आपल्या सर्वांनाही शाश्वती देतो की आमच्या पोलीस दलातर्फे जेवढे काही कार्य आम्ही करत राहू ते तर कमीच आहे, पण निश्चितपणे प्रायोरिटीने माजी आजी सैनिकांचे सर्व प्रॉब्लेम आम्ही सोडू याबद्दल मी आपल्या सर्वांना कटिबद्ध आहे. आपल्या जितका समाजासाठी कॉन्ट्रीब्युशन आहे ते फक्त एक दिवस आम्ही सिंबल म्हणून दाखवतोय, पण देशाचे सगळे लोकांना, सगळे प्रशासनाचे कर्मचारी तुमचे सगळ्यांचे ऋणी आहे की आपला देश या ठिकाणी अखंड, अटूट आणि आपल्या देशाची एकता या ठिकाणी बनवलेली आहे. आपले जितके भी सैनिक आहे ते युद्धमध्ये असो किंवा आपल्या बॉर्डरवर असो किंवा आपल्याकडे इंटरनल पण काउंटर टेररिझमचे मेकॅनिझम असतात, त्यामध्ये खूप मोठ्या रीतीने सहभाग घेतात आणि त्यामध्ये त्यांची यश इतका भेटलेला आहे की आपलं कोणत्याही क्षेत्रामध्ये असा गांभीर्याने नागरिकांची काही मोठी लॉस झालेला नाही. आणि त्या सगळ्यांसाठी आपले परिवारचे कुटुंब, आपण सगळे लोक त्यासाठी जबाबदार आहे. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना नमन करतोय. आजपर्यंतची ही गवाही आहे की आम्ही तो विषय पूर्ण संवेदनशीलतापूर्वक आणि आपल्या सैनिकांचे पक्ष घेऊन आपण तो विषय हाताळलेला आहे. त्यांची समस्या सॉल्व्ह करण्याचे, समाधान करण्याचे आपण प्रयत्न केलेला आहे. तो अगेन याच कटिबद्धतासोबत तुमचे जेव्हा तुम्ही देशाची सेवा करत आहे तेव्हा तुमची सेवा करण्यासाठी पूर्ण जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे आणि हेच भावना घेऊन आम्ही तुमच्यासमोर उभे राहणार आहे. तुमच्या आज ज्यांना पुरस्कार भेटलेला आहे, ज्यांचा कौतुक केला गेला आहे, गौरव केला गेला आहे, तुमच्या सर्वांना परत अभिनंदन. आणि आम्हाला आणि पूर्ण जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आणि पूर्ण देशाला तुमच्यावर मान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विरोधी पक्षनेता आमदार अंबादास दानवे इनके जन्मदिन के अवसर पर शिव आरोग्य सेना तथा शिवसेना नेता राजू जायसवाल की तरफ से शिवगढ़ कार्यालय अजबनगर क्रांति चौक यहां पर आज सुबह 9 बजे से भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में कार्यकर्ता और नागरिकों ने उत्साह से भाग लेकर रक्तदान किया। बड़ी संख्या में शहर के नागरिक इस भव्य रक्तदान शिविर में उपस्थित थे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य दादा यांना पण मानाचा मुजरा करतो
आमचे एकनिष्ठ कर्तव्यदक्ष आणि आमचे प्रेरणास्थान विरोधी पक्ष नेते जे हमेशा गद्दारांना धडा शिकवत राहते महाराष्ट्रामध्ये आणि आम जनतेच्या प्रश्नासाठी सतत लढणारे आदरणीय आमचे प्रेरणास्थान अंबादासजी दानवे दादा यांच्या वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो आमच्या शिव आरोग्य सेनेच्या सर्व टीमकडून। आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख गोविंद सर असू दे, नितीन भाऊ असू दे, सर्व आमचे कर्मचारी ताई असून दे, आमच्या सर्वांकडून मी लाख लाख शुभेच्छा देतो। आणि आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आम्ही चांगलं काम आज संभाजीनगर घाटी असू द्या, कॅन्सर हॉस्पिटल असू द्या, या चिकलठाणा मिनी घाटी असू द्या, आज सगळं आम्ही झेंडा तिथं लावलेला आहे, हटकेबार झेंडा उद्धव साहेबाचा। एक अतिशय उत्कृष्ट असं काम आम्ही आज संभाजीनगरमध्ये काम करतो। येणाऱ्या काळामध्ये सर्व तमाम मायबाप जनतेस एकच विनंती करेल, ज्या वेळेस तुम्ही मराठवाड्यातून संभाजीनगरला येतात त्या अगोदर फक्त आमच्या टीमला म्हणा मला रिपोर्ट टाका, ज्या ऑपरेशनला तुम्हाला 2 लाख 3 लाख रुपये लागतील, हा शिवसैनिक ही सर्व शिव आरोग्य सेनेची टीम उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे तुम्हाला 20 ते 25 हजारातच काम करून देईल। फक्त त्या अगोदर रिपोर्ट टाकणे जरूर आहे, याच्या मागचा काही उद्देश नाही, फक्त आमच्या आदरणीय दानवे दादांना आई जगदंबे उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तळागाळातले शिवसैनिक आदरणीय पक्ष प्रमुखासोबत आहेत। 80-85% मुस्लिम समाज, आमचा पूर्ण समाज शिवसैनिक कुठेही गेलेले नाही। 10-5% जे कमिशनखोर आहे ते गेलेले, येणाऱ्या काळात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज इतके घाटीमध्ये घटना घडती, 18 इथे एक्सपायर झाले, नांदेडला 36 झाले, राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, लाज वाटती यांचा एक चक्कर सुद्धा नाही। सामान्य कुटुंबातले आम्ही शिवसैनिक 20% राजकारण करणं, 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारे सर्व शिवसैनिक बांधव आम्ही आज घाटीकडे 2 टाइम लक्ष देतो। आणि बघा येऊन सगळ्याला म्हणा एक बलांड पैशाचं एक ठिकाणी पाऊस आहे आणि आमच्याकडे शून्य भाकरीचा पाऊस आहे। एकदा घाटी बघायला सगळ्याला चॅलेंज करतो का एक प्रायव्हेट हॉस्पिटल सारखी घाटी आम्ही करून दाखवली। हे आमचं शिव आरोग्य सेनेच्या टीमचं कार्य आहे आणि सतत असं राहील। येणाऱ्या काळात उद्धवजींना मुख्यमंत्री बनवण्यास व दादांना पुन्हा लाल दिव्याची गाडी येण्यास या शिव आरोग्य सेनेचा आणि मराठवाड्याचं भूषण म्हणून एक संपर्क प्रमुख राजू भैया जयस्वाल यांचा सिंहाचा वाटा राहील। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचे प्रेरणास्थान आहे आणि त्यांची आमच्या शिवसैनिकांना एकच शिकवण आहे की 80% समाजकारण करा, फक्त 20% राजकारण करा। आणि तोच हेतू इथे ठेवून शिव आरोग्य सेनेने आज या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। मला असं वाटतं सगळ्यात मोठं दान हे रक्तदान आहे आणि आज प्रत्येकाला जर काही आजार झाला तर रक्ताशिवाय पर्याय नाही आणि एक छोटीशी आमची खारीची भेट म्हणून आम्ही हे रक्तदान शिबिर सर्व शिवसेनेच्या लोकांनी केलेलं आहे। आणि दादांचा वाढदिवस म्हणल्यावर हे औचित्य साधून जो माणूस समाजासाठी अहोरात्र रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतो त्या माणसाच्या वाढदिवसाला असं सामाजिक कार्य करून उपक्रम साजरा करणं म्हणजे एक चांगलंच कार्य आहे असं मी समजते। आणि या सर्व टीमचे एक अभिनंदन करते की असा छान उपक्रम यांनी या ठिकाणी राबवला। शहरात भरपूर ठिकाणी चांगले चांगले उपक्रम राबवले जात आहे। उद्या बैलगाडा शर्यत आहे कैलास यांनी ठेवलेली आणि आत्ता परवाच्या दिवशी गणेश लोखंडेंनी ठेवलेला पैठणीचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला। असे भरपूर कार्यक्रम शहरात विविध ठिकाणी आयोजित केलेले आहेत। दानवे साहेबांचा वाढदिवस हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। 2024 हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं एक प्रकारचं ध्येय आम्ही सर्व शिवसैनिक जे तळागाळातले शिवसैनिक आहे, नेते उडाले परंतु कार्यकर्ते अजून जिथलं तिथंच आहे आणि कार्यकर्त्यांच्याच मनगटाच्या बळावरती मला असं वाटतं कुठलाही नेता हा मोठं ध्येय गाठू शकतो। आजपर्यंत जेवढे काही राजकारणी झालेले हे सर्व जनतेच्या मतावर निवडून आलेले, पण याचा विसर त्यांना पडलेला आहे आणि हे गद्दारी करून दुसऱ्या पक्षात सामील झालेले फक्त सत्तेच्या लालसेपोटी। आणि जो शिवसैनिक आहे तळागाळाचा तो मात्र जिथल्या तिथं आहे, तो येणाऱ्या आगामी काळात या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचा भगवा या ठिकाणी नक्कीच फडकेल एवढीच आशा आणि एक प्रकारचं ध्येय आमचं ठेवते। आणि सेना महिला आघाडीची ताकद ही आपण सगळे जाणताच काय आहे तर, आणि येणाऱ्या आगामी निवडणुका या डोळ्यासमोर आहेत। प्रचंड प्रमाणात महागाई पूर्ण महाराष्ट्र राज्यात माजलेली आहे। पेट्रोलचे भाव, स्वयंपाकाच्या गॅसचे भाव, जेणेकरून डाळीचे, गव्हाचे सर्व भाव वाढलेले, खाद्यतेलाचे भाव
एक गृहिणी ही तारेवरची कसरत करून या ठिकाणी आज संसार चालवते. मला असं वाटतं प्रत्येक गृहिणीला झळ लागलेली आहे संसारामध्ये महागाईची, आणि हे कुठेतरी लक्षात ठेवलेलं आहे की ही महागाई वाढली कुणामुळे. ज्या वेळेला अच्छे दिन हे लोक करत होते, आज अच्छे दिन आहेत कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अच्छे दिन यायचे तर सोडच, पण बुरे दिनच आज लोकांना बघायला मिळत आहे, आणि याचा कुठेतरी विचार जनता करेल. आणि सामान्य गृहिणी ही खरी म्हणजे बेस असते एका घराचा, आणि जर बेस मतदान करायला चांगल्या ठिकाणी जात असेल तर मला वाटतं सगळे घरातील लोक त्या गृहिणीची प्रेरणा घेऊन येणाऱ्या आगामी काळामध्ये चांगला काहीतरी धाडसी निर्णय घेऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभे राहतील. कारण कोविडमध्ये झालेलं कार्य उद्धव साहेबांचं कोणीही विसरू शकत नाही. आज जो माणूस जिवंत आज हे बघतोय, जग बघतोय, मला असं वाटतं त्यावेळेला उद्धव साहेबांनी एका कुटुंब प्रमुखाची इथे हे घेतलेली होती, जबाबदारी घेतलेली होती, आणि प्रत्येक कुटुंबाचं रक्षण या ठिकाणी केलं. म्हणून आज आपण हे सर्व दिवस बघतोय, याची जाणीव कुठेतरी गृहिणींना आहे. नक्कीच उद्धव ठाकरे म्हणून नाही, पण एखादा सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे नक्कीच उद्धवजी साहेब आमचे मुख्यमंत्री करणार. कारण त्यांचं ध्येय मुख्यमंत्री होण्याचं नाही आहे, बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याचं आहे. एक तळागाळातला शिवसैनिक का होईना पण ते मुख्यमंत्री करून दाखवणार, आणि ही सगळी जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आमचे शिवारोग्य सेनेचे कार्याध्यक्ष ठाणेकर साहेब यांच्या आदेशावरून आम्ही छत्रपती संभाजीनगरचे काम करतो. हेच आमच्यासोबत आमचे मार्गदर्शक जितूदादा सपकाळ आणि मराठवाडा समन्वयक राजूभाई जयस्वाल, आणि सोबत दीपालीताई, प्रतिभाताई आणि नितीन भाऊ, सर्व आम्ही सोबत हॉस्पिटलायझेशनमध्ये काम करतो. आणि योगायोग आज आमच्या छत्रपती संभाजीनगरचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान अंबादासजी दानवे साहेब यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त याआधी आम्ही ब्लड कॅम्प खूप ठिकाणी घेतले, कारण ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलायझेशनमध्ये काम करतो त्यावेळेस तळागाळापर्यंत पोहोचतो, आणि पाठीमागच्या एका महिन्यामध्ये डेंग्यूची साथ आली होती. तर काही पेशंटला रक्तपुरवठा न भेटल्यामुळं खूप पेशंट दगावले. त्या सिच्युएशनमध्ये शिवारोग्य सेनेचा खूप मोठा त्या पेशंटला वाचवण्यामागे खूप मोठा वाटा होता. त्याचबरोबर आज जे ब्लड कॅम्प घेण्याचा जे आमचा हेतू आहे की जे अंबादास दानवे साहेब जे तळागाळापर्यंत लोकांची सेवा करतात, तर आमचं शिवारोग्य सेनेच्या पूर्ण पदाधिकाऱ्याचं काम बनतं की त्यांच्या कमीत कमी त्या फुलाबरोबर तर नाही, पण आम्ही कमीत कमी त्या डेटाबरोबर तर त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे, आणि त्यांना पुढे नेण्यासाठी आमचं मोलाचं मार्गदर्शन असलं पाहिजे. आणि आजचा जो कॅम्प आहे की तळागाळापर्यंत गोरगरिबांना ब्लड भेटत नाही आहे, तर आम्ही खूप कमी पैशामध्ये त्यांच्यापर्यंत ह्या ब्लड बँकसोबत आम्ही कनेक्ट झालेलो आहोत, आणि त्यांना आम्ही त्यांच्याकडून मदत घेतो की बाबा तुम्ही ह्या गोरगरिबांसाठी तुम्ही पण थोडी सेवा करा. आणि आम्ही त्याचबरोबर हॉस्पिटलायझेशनमध्ये गोरगरिबांना सर्व प्रकारची मदत करतो. कोणाला जेवायची व्यवस्था असं नसेल त्यांनाही आम्ही जेवण आणून देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज अशी भूमिका झाली आहे इथं की छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस बाहेरगावून कोणी एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो त्यावेळेस त्या पेशंटला ॲडमिट कसं व्हायचं इथपर्यंत पण ज्ञान नाही आहे, कारण शिक्षणच पूर्ण संपत आलं आहे. ह्या बाकीच्या लोकांमुळे शिक्षण, आणि एक पूल दोन हाप असं असलं की सगळं हापच होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे खूप अवघड व्यवस्था झालेली आहे. आणि आम्ही आमच्या पद्धतीने शिवारोग्य सेनेचे आमचे मार्गदर्शक राजूभाई जयस्वाल यांच्यासोबत आम्ही सर्व तळागाळापर्यंत जाऊन गोरगरिबांची सेवा करतोय. आतापर्यंत 75 बॅग इथं ब्लड झालेलं आहे, आणि सर्व जे ब्लड दिलेलं आहे त्याच्यामध्ये खूप शिवसैनिक पण आहेत, आणि सर्व गोरगरीब जे मुलं आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलेले आहेत, आणि जे कोणी पोलीस भरती असेल, कोणी आर्मी भरती असेल, सर्व विद्यार्थी इथे येऊन यांची पण जी मनातून जी इच्छा आहे की आपण गोरगरिबापर्यंत आपण डायरेक्ट एखाद्या वेळ देऊन जाऊ शकत नाही, पण आपण कमीत कमी रक्ताच्या माध्यमातून तरी आपण त्यांची सेवा करू. आदर्श ब्लड बँक आहे, आणि ते असं कुठं जाणार नाही आहे, ते जिथं ब्लड जे आहे जे गोरगरिबांना हे फ्रीमध्ये वाटप करतात. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवारोग्य सेना जिल्हा प्रमुख म्हणून गोविंद पाटील काम करतो. एलोरा अजंता फेस्टिवल के अलावा भी और भी फेस्टिवल औरंगाबाद शहर में हो और नई पीढ़ी को एक प्लेटफॉर्म मिले, साथ ही हमारी भारतीय संस्कृति को बढ़ावा मिले, इस उद्देश्य से तापड़िया नाट्य गृह में कथक डांस के 11वें एडिशन का आज आयोजन किया गया था। ये जो संस्कृति फेस्टिवल हम 2010 से कर रहे हैं, इसके 10 एडिशंस हो गए हैं। अभी 2019 से 22 तक नहीं हो पाया कोविड पैंडेमिक एंड अदर कारणों की वजह से, बट अभी फिर से हमने इसको रिवाइव किया। ये 11वां एडिशन है। इसका उद्देश्य यही था कि 15 साल पहले जब हमने ये संस्था स्टार्ट किया था, यहाँ पर एक ही फेस्टिवल होता था, एक दो ही होते थे, जैसे एलोरा अजंता फेस्टिवल, और बहुत कम फेस्टिवल होते थे। तो उस समय हमारा यही ध्येय था कि और थोड़ा हम लोग इधर बाहर से कलाकार बुलाए, एंड स्पेशली पहले ज़्यादा कथक और भरतनाट्यम में होता था, बट अदर फॉर्म्स भी बुलाए, सत्रिया,
ओडिसी, तो ये सब के लिए हमने शुरू किया था। अभी तक 50 से ज़्यादा आर्टिस्ट आए हैं, जैसे दर्शना, पद्मश्री दर्शना जवेरी जी, ऐसे काफ़ी लोग आए हैं। तो इस बार भी 6 आर्टिस्ट आए हैं। हमको बहुत खुशी हो रही है कि रिवाइव किया। और सुबह जो आज हो रहा है ये सौभाग्य प्रतिभा, ये स्पेशली ना स्टूडेंट्स जो सीखते हैं डांस, उनको एक प्रेरणा देने के लिए, क्योंकि ये कठिन है क्लासिकल डांस सीखना, बट उनको एक एनकरेजमेंट देने के लिए हमने ये सौभाग्य प्रतिभा कंपटीशन स्टार्ट किया, जिसमें उनको आगे सीखने के लिए प्रोत्साहन मिले, उनको थोड़ा एनकरेजमेंट मिले। एक प्राइज इज़ अ स्मॉल थिंग, बट एक उनके लिए मंच मिल रहा है, प्लेटफॉर्म मिल रहा है परफॉर्म करने के लिए। तो हमारा यही है कि और बाहर से और कलाकार यहाँ लाए। इस बार भी बेंगलोर, हैदराबाद, पूना, मुंबई, इवन यूके से आ रहे हैं अलग अलग स्टाइल्स के आर्टिस्ट। सो वी आर वेरी हैप्पी एंड आप सबको हम बुलाना चाहते हैं। ये देयर आर नो टिकट्स, इट्स फ्री फॉर एवरीबडी। आप सब आइए आज शाम को 6:30 बजे और कल भी 6:30 बजे। उसी लिए हम ये सौभाग्य प्रतिभा कर रहे हैं, जैसे अपनी संस्कृति को हमको आगे बढ़ाना है, अपने स्पेशली यंगर जनरेशन के बीच में। तो उसलिए हम लोग ये फेस्टिवल करने का ध्येय ही वो है कि लोगों में रुचि और बने, डेवलप हो जाए आम लोगों में भी, नॉट ओनली आर्टिस्ट बट रेगुलर ऑल पीपल, एंड स्पेशली बच्चों को भी दे आर गेटिंग अट्रैक्टेड टू अदर आर्ट फॉर्म्स लाइक वेरी फास्ट बॉलीवुड हो या वेस्टर्न म्यूजिक हो, वेस्टर्न डांस हो, बट इसमें हम उनको इंटरेस्ट डेवलप करना चाहते हैं। इसलिए हम लोग वर्कशॉप्स भी रखते हैं, आर्टिस्ट के साथ मुलाकात रखते हैं, सो दैट उनको समझ में आता है ये कितना रिच हेरिटेज है अपना। एक्चुअली आजकल पूरा टीवी भरा हुआ है कि स्पेशली शोज विथ वेस्टर्न एंड लाइव शोज, रियलिटी शोज, बट एक्चुअली साउथ में 2-3 शोज होते हैं जिसमें क्लासिकल डांस के ही शोज होते हैं। इवन अपने दूरदर्शन में पहले होता था। सो होना चाहिए और ज़्यादा, क्योंकि सब लोग वही देखते हैं कंपटीशन में, और वो आजकल डांस के नाम पे कुछ भी करते हैं, स्पाइरल मतलब एक्रोबैटिक्स ज़्यादा करते हैं। तो इसलिए क्लासिकल डांस का भी और प्रोग्राम्स टीवी चैनल्स वाले स्टार्ट करना चाहिए, प्योर क्लासिकल डांसेस का। जहाँ हो सके वहाँ हमको ये डांस को ले जाके लोगों तक पहुँचाना है। हम लोगों को नहीं बुला सकते तो हम लोगों को तो जाना चाहिए, तो ये हम कर सकते, डेवलप कर सकते। एक्चुअली क्या होता है ना, जब तक वो लोग यहाँ है वो थोड़ा अट्रैक्ट हो रहे हैं सब बाहर के कल्चर्स के लिए, नथिंग रॉन्ग इन दैट, बट अपनी संस्कृति मत भूलो। आप जब अब्रॉड जाते हो या कहीं और जाते हो, आपकी संस्कृति का कितना वहाँ के लोग इज्जत करते हैं, या फिर आपको कितना बहुत प्रेस्टिजियस मानते हो सब लोग, क्योंकि अपना जो संस्कृति है इतना बड़ा कहीं भी नहीं है, इतना वेरिड एंड इतना रिच, इतना पुराना, इतना प्राचीन काल का देश में, पूरे विश्व में कहीं भी नहीं है। तो हमारे यूथ को यही कहना चाहूँगी कि आप लोग अपने संस्कृति के लिए थोड़ा आप रुचि लो, और यू फील प्राउड अबाउट योर सेल्फ, देन ओनली यू कैन गो एवरीवेयर। सब जगह जाके आप अपना संस्कृति का प्रचार कर सकते हो और वहाँ का भी ले सकते हो, बट पहला अपना सीखना चाहिए। जैसे एक घर में आप पहले दाल चावल या घर की माँ का खाना खाते हो, माँ ने जो बनाया, बाद में जाके बाहर का खाते हो, तो वैसे आप पहले अपना संस्कृति मत भूलो, आप बाहर का अपनाओ, सब कुछ अपनाओ, लेकिन अपना संस्कृति बचाना आपके हाथ में। मैं वी सौम्यश्री, ये देवमुद्रा मोमेंट स्कूल की संचालिका हूँ और ये फेस्टिवल की डायरेक्टर हूँ, और हमारे ट्रस्टी मेंबर्स और हम सब मिलके ये फेस्टिवल को करने की 2 दिन की प्रयत्न कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं। मुझे लगता है कि ये अपनी संस्कृति है, और ये सिर्फ नई पीढ़ी के लिए नहीं, तो अब यहाँ से अभी आप अगर लो तो 2-3 जनरेशन्स के लिए पीछे, और आगे तो मतलब डेफिनेटली बहुत ज़रूरी है, बिकॉज भरतनाट्यम इज़ नॉट जस्ट अ डांस. Bharatanatyam ke through there are so many, it's an ancient form which was created to spread the knowledge, spread happiness. There are so many, like if you dance Bharatanatyam, it's kind of fitness also, I feel. So it is very important nowadays. I think it's not nowadays kids or college students, they don't even know our 8 classical dance styles. So it is very important to spread this awareness first, then only they will come to watch shows. If you see before 10 years, it was definitely vanishing from the society, but today if you see, like Soumya ji, she is organizing these kind of fantastic festivals, competitions to encourage dancers, and I can see today also there are so many small kids
are ready for to dance and present their performances on stage, and I feel it is coming back. You say always the fashion also comes back. The same way I feel Indian classical dance is taking again grip, and it will come back with super 100% power. Especially I'll give message to dancers. Please practice your technique, listen to your guru, trust your guru, and just follow the path they are showing you. That's it. Good name. Thank you. Good name. My name is मैं गौतम मराठे. I'm from Mumbai and I'm disciple of Sri Vaibhav Arekar. महाराष्ट्र तो बहुत सुंदर है और ये हमारी अभी कर्मभूमि है। मैं पुणे से हूँ और भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, जो भारतीय विद्यापीठ यूनिवर्सिटी है, वहाँ के परफॉर्मिंग आर्ट्स डिपार्टमेंट डांस की मैं हेड हूँ और महाराष्ट्र में मेरी पढ़ाई हुई है। आई हैव डन माई मास्टर्स इन ललित कला केंद्र पुणे यूनिवर्सिटी एंड एज आई एम ओरिजिनली फ्रॉम असम, सो असम की एक सत्रिया डांस है जो क्लासिकल डांस के हिसाब से हम लोग जानते हैं। असम में तो आप सब लोग बिहू भी जानते हैं, लेकिन सत्रिया एक क्लासिकल डांस फॉर्म है जो 17 मोनेस्ट्रीज, जो मठ है, वैष्णवाइट मठ है, तो उसमें प्रैक्टिस किया जाता है। ये एक 500 साल पुरानी परंपरा है, तो इसको ही मैंने बचपन से सीखा था और अभी इसी डांस फॉर्म के ऊपर मैंने PhD की और इसके ऊपर अध्ययन किया और जितने भी गुरु हैं उनके आशीर्वाद से मैं पुणे में, असम के बाहर महाराष्ट्र में जो बहुत ही कम लोग देख पाते हैं इस सुंदर शैली को, मैं कोशिश कर रही हूँ। और महाराष्ट्र में पुणे भारतीय विद्यापीठ में जो यूनिवर्सिटी है वो पहली यूनिवर्सिटी है कि इस डांस फॉर्म को एकेडमिक में लाके मास्टर्स डिग्री उन्होंने स्टार्ट किया है। तो अभी मेरे साथ मेरे स्टूडेंट्स भी परफॉर्म कर रहे हैं और दे आर गेटिंग स्कॉलरशिप फ्रॉम गवर्नमेंट एंड वी आर परफॉर्मिंग इन संगीत नाटक एकेडमी फेस्टिवल्स इन डिफरेंट पार्ट्स ऑफ इंडिया इन प्रेस्टिजियस फेस्टिवल। और आज जो औरंगाबाद में मीन्स यहाँ पे जो हम लोग परफॉर्म करने आ रहे हैं संस्कृति फेस्टिवल, ये सभी क्लासिकल शैलियों की एक रंगपीठ बनाया है इस फेस्टिवल के द्वारा। तो मुझे आकांक्षा है कि आप सब लोग हमारे सत्रिया को देखेंगे और हम कोशिश करेंगे कि एक सुंदर शैली को आपके समक्ष बहुत सुंदर तरीके से प्रस्तुत करें। धन्यवाद। आई एम डॉक्टर देविका बोठाकुर। I am, as I am told, I am a Satriya artist from Pune, originated from Assam. So I wish you all artists very best, and I hope you all will come to take the part performance. Thank you. खबरें अभी और भी है, वक्त हो रहा है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। रिलायबल इंटरनेट की है तलाश
तो जुड़िए यूसीएन ब्रॉडबैंड के साथ, जहां मिले आपको 10 MBPS से 1000 MBPS हाई स्पीड इंटरनेट। शुरुआती पैकेज सिर्फ 250 रुपए से। पर चलाना है घर का हर डिवाइस एक ही स्ट्रीमलाइन कनेक्शन के साथ, तो सजेशन है हमारा, चुनिए मिनिमम 100 MBPS ट्रूली अनलिमिटेड प्लान। चॉइस आपकी, सर्विस हमारी। यूसीएन ब्रॉडबैंड, लेट्स गेट कनेक्टेड। ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है। महानगर पालिका के 41वें वर्धापन दिन के अवसर पर आज 8 दिसंबर को सुबह महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत इनके हाथों क्रांति चौक पर छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को पुष्पहार अर्पण करके अभिवादन किया गया। इसी के साथ भड़कल गेट स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतले को पुष्पहार अर्पण करके अभिवादन किया गया। मिल कॉर्नर पर छत्रपति शाहू महाराज के पुतले को पुष्पहार अर्पण करके अभिवादन किया गया। उसके बाद वर्धापन दिन के अवसर पर आयोजित विविध कार्यक्रमों की शुरुआत की गई। रेलवे स्टेशन एरिया लोगों से हमेशा खचाखच भरा होता है। ऐसे एरिया में अगर गंदगी हो तो वहां के प्रवासी, होटल मालक तथा कर्मचारी, टपरी वाले, फल विक्रेता और अन्य लोगों के स्वास्थ्य संबंधी समस्याएं खड़ी हो सकती है। अगर अच्छा स्वास्थ्य रखना हो तो जो लोग गंदगी फैला रहे हैं, जैसे कि प्रवासी, टपरी वाले, फल विक्रेता, होटल मालक तथा कर्मचारी, रिक्शा चालक, इन्होंने खुद ही आगे बढ़कर अपनी गलतियों को सुधारने की और रेलवे प्रशासन ने ध्यान देने की आवश्यकता है। और इसी के साथ ये समाचार यहीं पर समाप्त होते हैं। कल फिर मिलते हैं, तब तक के लिए देखते रहिए औरंगाबाद अपडेट यूसीएन टीवी नेटवर्क।